पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. देवाची आज्ञा मोडून आणि या प्रक्रियेत स्वतःला गमावून जगातल्या प्रत्येकाला आनंदी ठेवणं हे तुमचं काम नाही आणि तुमचं पाचारणही नाही. देवाला अपेक्षित असलेलं जीवन जगण्याची आणि देवाला अपेक्षित असलेली व्यक्ती बनण्याची आता वेळ आली आहे. माझे नवे दागिने आवडले? तुम्ही सतत त्यांच्याकडेच पाहत राहाल आणि विचार कराल यापेक्षा सुंदर काय आहे. बघा, एक सांगू का, मला त्या लोकांचा कंटाळा आलाय जे म्हणतात की मी व्यस्त आहे आणि ही सबब असते. जे करायला हवं ते न करण्यासाठी, जसं स्वतःची काळजी घेणे, आपल्या आवडत्या लोकांना वेळ देणं, फोन कॉल्सना उत्तर देणं, पहिल्या खेपेतच काम फत्ते करणं, देवासोबत वेळ घालवणं. हॅलो, कुणी ऐकतंय का? मी व्यस्त आहे, मला व्यायाम करायचा आहे, मी व्यग्र आहे, मला तुम्हाला एकदा भेटायचं आहे पण मी व्यग्र आहे, मला चांगलं खायला आवडतं पण मी इतकी व्यस्त आहे की स्वयंपाक करताच येत नाही, त्यामुळे मला अरबट सरबट खावं लागतं. अहो, मी इतकी व्यस्त आहे पैसे कमवण्यात की माझ्या जीवनात काय चाललंय याची मला कल्पनाच नाहीये. मी व्यस्त आहे. पण देवाने आपल्याला व्यस्त राहायला सांगितलेलं नाही, त्याने आपल्याला व्हायला सांगितलंय फलद्रूप. आणि खरं तर माझ्या मते व्यस्त असणं आपल्याला फलद्रूप होण्यापासून रोखतं, नक्कीच रोखतं. आणि मला वाटतं आपण स्वतःला विचारायला हवं की आपण कोणत्या कामामुळे व्यस्त आहोत. आणि ज्यात व्यस्त आहोत ते देवाच्या इच्छेने आहोत की ज्या गोष्टी अधिक ओरडतात त्याचं करण्यातच आपण गुंतलेलो आहोत. सांगा मला, कुणाला याविषयी काही ठाऊक आहे का? दिवस मावळल्यावर तुम्हाला इतकं अस्वस्थ कधी वाटलंय का की तुम्हाला स्वतःचेच केस उपटावेसे वाटलेत? कारण तुम्ही दिवसभर ते करत होतात जे तुम्हाला करायचंच नव्हतं खरं तर, आणि ते करण्यामागचं कारणही तुम्हाला ठाऊक नव्हतं. तुम्ही हे करून थकलायत का? हे करून दमलायत का? तुम्ही सांगा. ठीक आहे, मग मी तुम्हाला याचं उत्तर देऊच शकते. फक्त तुम्हीच ही समस्या सोडवू शकता. पण हे अजब आहे की लोकांना याचं उत्तर आवडत नाही. अहो, मी प्रभूकडे काहीतरी मागतेय. नाही, फक्त तुम्हीच हा तिढा सोडवू शकता. तुम्ही आणि मी सुद्धा हे रात्रभर म्हणू शकते, फक्त तुम्हीच हा तिढा सोडवू शकता. मी एकदा माझ्या दिनक्रमाविषयी कुरकुरत होते, मलाच ही सगळी कामं करायची आहेत आता. माझं जीवन जगाल ना तर वेळ लागेल तुम्हाला. तेव्हा पवित्र आत्मा मला म्हणाला, तूच तुझा दिनक्रम बनवलायस ना, मग तुला आवडत नसेल तर बदल तू. चला, आता माझी इच्छा आहे की काही लोकांनी आज दृढ निश्चय करायला हवा. ही देवाची इच्छा नाहीये की आपण अस्वस्थ असावं आणि आपण त्रासलेलं असावं, कुरकुर आणि तक्रार करावी आपल्याला कराव्या लागणाऱ्या गोष्टींमुळे आपल्यावर पडणाऱ्या ताणाबद्दल. कोणी असं म्हटलंय की तुम्ही प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण करायला हवी? सांगा मला. अशा प्रकारचं वचन आहे का कुठे? नाही. खरं तर बायबल आपल्याला शिकवतं की आपण पवित्र आत्म्याच्या प्रभुत्वाखाली चालायला हवं. देवाला संतोषवा, माणसाला संतोषवू नका. आम्ही तर हे 2 दिवस आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या प्रकारे. आपण फलवंत जीवनाविषयी चार मुख्य गोष्टी शिकणार आहोत ज्या तृप्ती आणि समाधान देणाऱ्या आहेत. पहिली, तुम्ही न पस्तावता जगूच शकता. म्हणजे आपल्या जीवनातले अधिक दिवस आपण या पस्ताव्याशिवाय जगू शकू की आपण आपला वेळ वाया घालवला. कारण बघा, आपण परिपूर्ण बनू असं नाही, पण आपण एका अशा टप्प्यापर्यंत वाढत जातो जिथे बाहेरचा प्रभाव आपल्यावर चालत नाही. स्वतःचा उद्देश न सोडणारे उद्देशपूर्ण लोक आपण बनू शकतो. आणि आपण आपल्या आयुष्याच्या शेवटी असा वारसा ठेवू शकतो
की आपण हार मानली नाही आणि नेमलेल्या वेळात प्रत्येक गोष्टी न केल्याबद्दल आपण पस्तावलोही नाही, नक्कीच नाही. आणि बघा, तुमचा वेळ सुज्ञतेने वापरण्याविषयी मला आज बोलायचं आहे. कोणी आमेन म्हणणार आहे का? आमेन? ठीक आहे. तर आता हो, खरंच छान वाटलं नाही का? तर ठीक आहे, मी संपूर्ण वीकेंड हेच घातलंय कारण माझी इच्छा आहे की तुम्ही प्रत्येक वेळी अशी सबब सांगणं सोडून द्यावं की तुम्ही ते करू शकत नाही जे करणं गरजेचं आहे. बंधू, यावर्षी तुमची काहीच खबर नाहीये. काय चाललंय काय? ओ, मी फारच व्यस्त आहे. असं मागील 6 महिने तुम्ही मला चर्चमध्ये दिसला नाहीत. कुठे होतात तुम्ही? काय सांगू, मी फार व्यस्त होते. बघा, माझ्या जीवनात बऱ्याच गोष्टी चालल्यामुळे ताणही वाढत चालला होता. 2 महिन्यांपासून जिममध्येही दिसला नाहीत तुम्ही. मला वाटलं की तुम्ही कसून व्यायाम करताय. बघा, मी फारच व्यग्र होतो. व्यग्र कशात होतात पण? गमावलेलं वजन कमावण्यामध्ये. आणि बघा चला, या आठवड्यात आपण कुस्ती लढवूया आणि बघूया कोण जिंकतंय ते. खरं सांगायचं तर ही आपली सगळ्यात मोठी सबब बनलीये की मी व्यग्र आहे. मग काय, बघा, देवाने आपल्याला व्यस्त राहायला बोलावलं नाही. प्रश्न हा आहे की तुम्ही फळ देत आहात का? आपल्या जीवनाचं फलित नेमकं काय आहे? आपण जगण्यासाठी धडपडतोय का की कसाबसा दिवस काढतोय? आपण अभिमान वाटेल असं जीवन जगत आहोत का? एक परिपूर्ण आणि समाधानाचं जीवन, आणि या जीवनाचा आनंद आपण खरोखर लुटतोय का? वा, तुम्ही वयाने वाढत जात आता असं वेळेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतो. मी ही गोष्ट खात्रीने सांगू शकते, कारण इथे 10 वर्षांपेक्षा खालची मुलं आहेत आणि परिपक्व झालेली ही बरेच लोक इथे आहेत. आमच्या घरात आम्ही म्हातारा हा शब्द वापरत नाही, ते अधिक परिपक्व असतात. विशीतल्या एखाद्याला आपण सहज म्हणतो की तुझ्या हातात संपूर्ण आयुष्य आहे, पण खरं तर कुणालाही किती वेळ बाकी आहे हे ठाऊक नसतं आणि म्हणून प्रत्येक दिवस मोलाचाच आहे. मला वाटतं वेळ वाया घालवणं शहाणपणाचं नाही आहे, आणि वेळ एक मजेशीर असं भांडवल आहे, कारण सगळ्यांकडे ते सारखंच असतं. प्रत्येकालाच वाटतं ते पुरेसं नाही, पण आपल्याजवळ ते पुरेसं देण्यात आलेलं आहे, कारण ते देवाने आपल्याला दिलेलं आहे. त्याने आपल्याला दिवसांचे 24 तास, आठवड्यांचे 7 दिवस, वर्षाचे 365 दिवस दिलेत, आणि तो म्हणतो की हा वेळ मी तुम्हाला दिलेला आहे आणि जे काही तू करावंस असं मला वाटतं ते करण्यासाठी, संतुलित जीवन जगण्यासाठी वेळ दिलाय. तुम्ही काम करा, तुम्ही आराम करा, तुम्ही खेळा, तुम्ही आराधना करा, नातं दृढ करण्यासाठी वेळ काढा. तुम्ही संतुलित जीवन जगूच शकता. प्रत्येक गोष्टीसाठी भरपूर असा वेळ आहे. म्हणून असं म्हणू नका की माझ्याकडे पुरेसा वेळच नाहीये. आपण असं म्हणू शकतो की मी माझा वेळ शहाणपणाने वापरत नाही. आता काही जण असंही म्हणू शकतील, मला वाटलं मी संदेश ऐकण्यासाठी एका ख्रिस्ती सभेला जातीये. बघा, प्रभू येशू सुद्धा वेळेबद्दल खूपदा बोललाय. उपदेशकामध्ये असं म्हटलंय की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. प्रत्येक गोष्टीची. सूर्याखालच्या प्रत्येक गोष्टीसाठी, पृथ्वीवरच्या प्रत्येक गोष्टीसाठी जन्म घेण्याची वेळ असते, मरण्याची असते, शोक करण्याची असते, हसण्याची. प्रत्येक गोष्टीची एक नेमलेली अशी वेळ ही असतेच. एकाच गोष्टीसाठी वेळ नसते, ती म्हणजे वाया घालवण्यासाठी वेळ नसते. त्या यादीत हे दिलेलं नाही. असं म्हटलेलं नाही की वाया घालवण्यासाठी वेळ असतो. एकदा मी स्वतःचाच आवाज ऐकला. असं वाटतं की आज बराच वेळ अमुक करण्यात, आणि जे मला करायचं होतं त्याचं नाव घेऊन ते मी म्हटलं की यात मी खूप वेळ घालीन. पण जेव्हा मी म्हटलं तेव्हा माझ्या कानातनं दुसरा आवाज आला की हो, मी त्यावर वेळ खर्च करत आहे. मी खर्च करतेय. जसा आपण पैसा खर्च करतो तसा आपण वेळही खर्च करतो. जेव्हा तुम्ही पैसा खर्च करता तेव्हा तो परत मिळत नाही,
म्हणून आपण अशा गोष्टींवर पैसे खर्च करतो ज्याचं आपल्याला मोल मिळतं. आणि वेळेकडे सुद्धा आपण तसंच पाहायला हवं. आपण वेळ खर्च केला की आपल्याला तो परत कधीही मिळत नाही. आपण तो अशा गोष्टींवर खर्च करायला हवा ज्यामुळे आपल्या जीवनात फळ येईल. आणि बघा, हे संमेलन त्याचंच एक उदाहरण आहे. बऱ्याच लोकांनी इथे येण्यासाठी परिश्रम घेतलेत. बरेच लोक इथे लांबून आलेत, इतर राज्यातूनही आले आहेत. तुम्ही हॉटेलसाठी पैसे खर्च केलेले आहेत, तुम्ही कामात सुट्टी घेतलेली आहे. काही जणांना हे करावं लागलं नाही कारण ते जवळ राहतात, पण तुम्ही एक सायंकाळ खर्च केली आहेत. काही जण इथे दुसऱ्या सभांसाठीही थांबणार आहेत आणि या गोष्टीसाठी तुम्ही वेळ खर्च करत आहात. तुम्ही आपला वेळ देत आहात, पण त्याचा मोबदला काय मिळेल? त्यामुळे तुम्ही ताजेतमाने व्हाल. काही जणांचं तारण होईल. तुमच्यापैकी काही जणांनी इथे येण्यासाठी वेळ खर्च केलाय आणि त्यांचं जीवन बदलून गेले. तुमच्या पापांची ख्रिस्ताद्वारे क्षमा झाली आणि तुमची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिली गेली आहेत. ज्यांना देवापासून ऐकण्याची गरज होती त्यांनी देवाचा खास संदेश ऐकलाय. काही जणांना नवीन मित्र मिळालेत. काही जणांनी आपल्या जीवनात आरोग्यदायी असा स्पर्श अनुभवलेला आहे. काही जणांना असं सत्य कळलंय ज्यामुळे ते बंधमुक्त झालेले आहेत. प्रत्येकाला वचनातून उत्तेजन मिळतंय. हे करण्यासाठी मी वेळ खर्च करतेय आणि बघा, माझं काम झाल्यानंतर मी थकून जाईन, पण मला किती समाधान मिळेल. थकलेलं शरीर आणि समाधानी मन यासह घरी परतणं यापेक्षा माझ्यासाठी समाधानाची मोठी दुसरी कुठलीही गोष्ट नाही. जेव्हा तुमचं शरीर थकलेलं असतं आणि मन त्रस्त असतं, भावनिक त्रागा असतो, आत्मा असमाधानी असतो, तेव्हा ती फार मोठी दयनीय अवस्था असते. ती आपण सोडायलाच हवी. आणि बघा, एक सांगू का, प्रभू येशू आपल्यासाठी ज्ञान असं करण्यात आला. आपल्या हृदयात देवाचं ज्ञान देण्यात आलेलं आहे. तर मी म्हणते की लोक इतके वैतागलेले का असतात मग, जेव्हा ते स्वतःच अनियंत्रित जीवन जगत असतात आणि ते वेळ वाया घालवत असतात आणि अतिशय तणावाखाली जीवन जगत असतात. ठाऊक आहे का? कारण आपण देवाचा आवाज न ऐकता आपण इतर सगळे आवाज ऐकत असतो. आणि मी सांगू शकते की तुम्हाला जीवनात जर शांती हवी असेल तर तुम्हाला ती मिळवण्यासाठी काही लोकांना वेडं करावं लागेल. चला, मी इकडून सुरुवात करते. मला तुमचे विचार समजतात, पण सत्य हेच आहे की तुम्हाला जीवनात शांती हवी असेल तर तुमचं हो ऐकू इच्छिणाऱ्या लोकांना तुम्ही नाही म्हणायला हवं. बघा, त्यांना ते आवडणार नाही, ते समजून घेऊ शकणार नाहीत. देवाची आज्ञा मोडून आणि या प्रक्रियेत स्वतःला गमावून जगातल्या प्रत्येकाला आनंदी ठेवणं हे तुमचं काम नाहीये. ते तुमचं पाचारणही नाहीये. नक्कीच देवाला अपेक्षित असलेलं जीवन जगण्याची आणि देवाला अपेक्षित असलेली व्यक्ती बनण्याची आता वेळ आलीये. आणि जे तुमच्यावर खरोखर प्रेम करतात आणि जर त्यांना खरंच तुमच्याशी नातं जोडायचंय तर ते तुम्हाला वापरणार नाहीत. आणि जे समाधानी असतील आणि जेव्हा तुम्ही म्हणाल माझ्या मते हे करण्यासाठी देव माझं मार्गदर्शन करतोय, तुमचं हे उत्तर ऐकून जर तुमचा एखादा स्नेही नाखुश असेल तर मग तो इतका दैहिक आहे की तो कदाचित स्वतःही देवाचं ऐकत नसावा. बघा, पार्टी म्हटलं की धमाल असते आणि मी यावं असं तुम्हाला वाटतं, पण माझा नाईलाज आहे. मला नाही वाटत की तिथे जाऊन मी माझ्या वेळेचा योग्य उपयोग करू शकेन. आणि माझ्या कार्यक्रमात मी प्राधान्य दिलेल्या इतर बऱ्याच गोष्टी आहेत. जर तुम्हाला तुमच्या जीवनात शांती हवी असेल तर तुम्ही काही गोष्टींना नाही म्हणा. केवळ उपस्थित राहण्यासाठी हो म्हणण्यापेक्षा बरं आहे. तुम्हाला वगळण्यात आलंय असं वाटायचं कारण नाही. तुम्हाला माहिती मिळू शकते, काय चाललंय ते तुम्हाला कळू शकतं. नक्कीच कळू शकतं तुम्हाला ते. मला तुमचं ठाऊक नाही, पण मी नाक खुपसायचे, काय चाललंय ते जाणून घ्यायला मला आवडायचं. पण माझ्या लक्षात आलं की ते जाणून न घेण्यातच जास्त शांती.
या दिवसात मी काही जाणून न घेण्याचाच आनंद मानते. म्हणून मला वाटतं की तुम्ही मी टीव्हीवर नसताना कशी दिसते ते पाहण्यासाठी येऊ नये किंवा एक सोहळा म्हणून येऊ नये. आणि माझी अशी इच्छा आहे की इथे सभेसाठी येणाऱ्या प्रत्येकाने अशी मनोवृत्ती राखावी की देव जे काही मला सांगेल ते महत्त्वाचं आहे आणि ते मी माझ्या जीवनात लागू करणार आहे. आणि मी संदेशाच्या काही नोट्स नक्की बनवीन आणि शक्य झालं तर मी या मालिकेच्या सीडीज स्वतःसाठी विकत घेईन, जेणेकरून मी हा संदेश पुन्हा पुन्हा वारंवार ऐकू शकेन आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील विशिष्ट क्षेत्रात बदलायची गरज आहे. किंवा जे लोक टीव्हीवरून कार्यक्रम पाहतायत त्यांना परिवर्तनाची गरज असते, पण तुम्ही म्हणता खरंच तसं आहे का? म्हणून तुम्ही रेकॉर्डिंग केलेला हा संदेश पुन्हा पुन्हा ऐकायची गरज असते, कारण एखादी गोष्ट 10 वेळा ऐकली की त्यामागचा हेतू कळतो आणि आधीच्या पेक्षा ती गोष्ट अधिक मनावर ठसते. आणि केवळ मनन केल्यानेच संदेश मनात रुजतो. आणि बघा, मनन करणं म्हणजे एकच गोष्ट वारंवार 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 मनात घोळवत राहणं, जोवर माहितीचं प्रकटीकरण होत नाही तोवर. आता बघा, आज्ञा पालनाच्या पातळी पलीकडे आपण आता शिक्षित झालेलो आहोत. म्हणजे उदाहरणार्थ, आपण कितीदा तरी ऐकतो की तुम्हाला पिडणाऱ्या लोकांना तुम्ही क्षमा करा. खरं तर या विषयावर तुम्हाला दुसऱ्या संदेशाची गरज नसावी. म्हणजे माझा एक संदेश सगळ्यांच्या हितासाठी असतो, दुसऱ्या संदेशाची गरज नसते, कारण तुम्ही तो संदेश ऐकलेला असतो. पण तो लागू केल्याशिवाय फलद्रूप होत नाही. आणि तो तेव्हाच फलदायी ठरतो जेव्हा तो संदेश प्रकटीकरण बनत असतो. तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं असेल तर आता ते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तुम्ही माझं ऐकू शकता आज, उद्या शनिवारी सकाळी. आता तुम्ही रोज मला टीव्हीवरूनही बघूच शकता. घरी जाताना तुम्ही इतर वक्त्यांचा संदेश ऐकू शकता. रविवारी सकाळी चर्चमध्ये आणखीन एकाचा संदेश ऐकाल आणि रेडिओवर आणखीन कुणाचा ऐकाल. म्हणजे बघा, अमाप वचन उपलब्ध असणं हा आपल्यासाठी आशीर्वादच आहे, नाही का? पण या प्रक्रियेत एका सत्याला बिलगून आपण म्हणायला हवं की हे प्रकटीकरण आहे. पूर्ण 1 वर्षभर मी देवाच्या वैयक्तिक प्रीतीचा अभ्यास केला आणि मला तुम्हाला हे सांगायचंय की माझ्या जीवनातलं ते प्रकटीकरण सैतान कधीही हिरावून घेऊ शकणार नाही. आणि ते मला रोजच्या जीवनात उपयोगी पडतं. अगदी रोजच्या पाप झाल्यावर ते मला दोषी ठरवत नाही. ते मला शिकवतं की दोषी भावना बाळगू नये. ते माझा आत्मविश्वास वाढवतं. माझ्या जीवनात जेव्हा अनपेक्षित वादळं, मला न कळणारी संकटं, त्रास, छळ आणि परीक्षा येतात, तेव्हा ते मला धीर देतं. मला काही जाणून घ्यायचं नाहीये, कारण मला ठाऊक आहे की मी त्याला प्रिय आहे. म्हणून मी तुम्हाला फक्त हे उदाहरण दिलं की आपल्यासाठी इथे वर कितीतरी आहे आणि ते इथे खाली उतरवण्यासाठी आपण एका वेळी एकाच गोष्टीवर अधिक वेळ घालवायला हवा. हे महत्वाचं नाही की तुम्ही तुमचं पूर्ण बायबल अधोरेखित केलंय गुलाबी, निळ्या किंवा लाल रंगांनी, कारण त्यामुळे तुम्हाला ते ठाऊक आहे असं मुळीच नसतं. बघा, पवित्र आत्म्याने भरलेली ख्रिस्ती होण्यापूर्वी मी माझ्या बायबलमध्ये कधीही काही लिहिलं नाही. त्यात लिहिण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. का कोण जाणे मी ते केलं नाही. आणि बघा, जेव्हा मी वचनात विश्वासात वाढले, मी इतरांना त्यांच्या बायबलमध्ये लिहिताना पाहिलं, तेव्हा मला वाटलं असं करणं योग्य आहे. आणि मी पाहिलं की लोक त्यात वेगवेगळे रंग भरायचे. जितकं अधिक ते रंगलेलं असायचं तितक्या जास्त नोट्स त्यात असायच्या आणि तारे आणि टिपाई असायच्या. आणि हा सगळा खटाटोप यासाठी असतो की बायबल उघडल्यावर तुमच्या शेजाऱ्याने ते पाहावं. किंवा तुमच्या पालकाने एखादा शास्त्रभाग उघडायला सांगितला की तुम्ही तो उघडून म्हणाल की ओह वाव, मला हे माहिती आहे. बघा, आपण तोवर अज्ञानी असतो जोवर आपण आपलं अज्ञान कबूल करत नाही. नक्कीच मला वाटतं की आपण या गोष्टीला धरून राहावं. जोवर आपल्या जीवनातून तणाव निघून जात नाही, जोवर आपला ताण हलका होत नाही, तोवर आपण ह्याला धरून राहावं. नक्कीच
कारण प्रभू येशूने म्हटलं, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, माझ्याकडे या. आता यामध्ये तणावग्रस्त लोकही सामील आहेत. आणि मी तुम्हास विसावा देईन, विसावा देईन. आणि तो म्हणाला, माझे जू सोयीचे आहे, माझे ओझे हलके आहे. आपला निभाव लागण्यासाठी आपण स्वतःला दर दिवशी ओढत बसायची गरज नाही. ज्या गोष्टी आक्रस्तायपणाने अंगावर येतात त्याकडे लक्ष देऊ नका. बरेच लोक आपल्या जीवनाचा आनंद लुटत नाहीत आणि मी सुद्धा त्यापैकी एक होते. मी तुम्हाला सांगते, मी या मार्गाने गेले. मी व्यस्त होते आणि सगळ्या गोष्टींसाठी ही माझी सबब होती. बघा, मी फारच व्यस्त आहे. मी खूपच व्यग्र आहे. कोणीच इतकं व्यग्र नसेल. कुणाला माझं म्हणणं पटतंय का की आपण फारच व्यग्र असतो? ते हा व्यग्रपणाचा दोष नाहीये. कुणीही व्यग्र का असे ना, हो काय? तो सैतानाचा सुद्धा दोष नाही. कारण आपल्याला त्याच्यावर अधिकार आणि सामर्थ्य देण्यात आलेलं आहे. तो आपलं जीवन चालवतो कारण आपण त्याला चालवू देतो. एक शिक्षक या नात्याने एखाद्यावर दिलेली जबाबदारी ते कशी पार पाडतात ते पाहणं फार मजेशीर अशी गोष्ट आहे. आणि जर मी असं म्हटलं की अहो हे सैतानाचं काम आहे, हो, बघा, सैतान म्हटलं की प्रत्येकात उत्साह संचारतो. देवावर भाव ठेवा, तोच चमत्कार करेल. हो, आमची सभा संपल्यावर आम्ही मोफत सामग्री देणार आहोत. तुम्ही फुकट काही देणार असाल ना तर ख्रिस्ती लोक उड्या मारतात. अक्षरशः नाचायला लागतात. म्हणजे लोकांचा हा अनावरपणा पाहूनच आम्ही फुकट गोष्टी देणं थांबवून टाकलं. आता तुम्ही म्हणाल, पण तुम्ही मोठी पंचायत केलीत, आता तुम्हीच ती निस्तरायला हवीत. आपण अशा समाजात राहतो ज्याला जबाबदारी घ्यायला आवडत नाही. आणि आपण राहत असलेल्या समाजामध्ये अधःपतन झाल्यामुळे हे झालंय. आपण जबाबदारी घ्यायला शिकायलाच हवं. आणि आपण शहाणपणाने वेळेचा सदुपयोग करायला शिकायला हवं. जर तुम्हाला आजचा संदेश नको असेल तर मी तो स्वतःलाच लागू करीन. आपण चांगलं फळ द्यावं अशी देवाची इच्छा आहे. आपण टिकणारं फळ द्यावं, जे राहू शकेल अशी त्याची इच्छा आहे, जे टिकू शकेल असं काहीतरी. जेव्हा तुमचा इथला समय संपेल तेव्हा तुम्ही वारसा सोडून जावं. आणि हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. कारण तुमची पुढची पिढी तयार होतीये आणि त्यांना गरज आहे भक्कम अशा भांडवलाची, जर त्यांना त्यांचं जीवन चांगलं जगायचं असेल तर. आमीन. यावर्षी आम्ही एक आव्हान राबवलंय ज्याला आम्ही नाव दिलंय 30-30 चॅलेंज. यात आम्ही लोकांना आव्हान केलं की तुम्ही 30 दिवसात दररोज 30 मिनिटं देववचनाचा अभ्यास करण्याचा निर्णय घ्या. आणि आम्हाला इतका भरभरून प्रतिसाद मिळालाय. जवळजवळ 2.5 लाख लोकांनी साइंड अप केलंय. आणि हे खूप बरं वाटतंय की अनेक लोकांना देववचनाचा अभ्यास करायची इच्छा आहे. याशिवाय आमच्याकडे इतक्या अद्भुत अशा साक्षी लिहून येत आहेत. दररोज जवळजवळ 100च्या वर लोक साइंड अप करतायत. आणि मी तुम्हाला सांगते की तुम्ही तेच करायला हवं. मी तुम्हाला एक साक्ष वाचून दाखवते, किम्बर्ली कॉर्बेट हिची, जी तुम्हाला निश्चितच प्रोत्साहित करेल. ती म्हणाली, माझं तारण 22 वर्षापूर्वीच झालंय. मी जेव्हा पहिल्यांदा तारली गेले, मी वचन समजून घेऊ शकले नाही. खरं तर मी सतत ऐकत होते, वाचत होते आणि चर्चा करत होते देववचनाची. आणि ते माझ्या आयुष्यात वापरूही पाहत होते. जसजशी वर्ष निघून गेली मी हळूहळू देववचनापासून दूर जात होते. माझ्या नोकरीत माझा खूप वेळ जात होता, माझी एनर्जी खूप जात होती आणि मी देववचनापासून दिवसेंदिवस दूर जात चालले होते. आणि मग मी 30-30 या चॅलेंजविषयी ऐकलं आणि मी दररोज 30 दिवस 30 मिनिटं देववचनाचा अभ्यास करायचं ठरवलं. आणि हा माझ्यासाठी परिवर्तनाचा काळ ठरला. मला असं वाटलं की जणू काही मी परत आले आहे. मला माहितीये की देव नेहमीच माझ्यासाठी उपलब्ध आहे आणि तो माझ्याशी बोलण्यास उत्सुक आहे. पण मीच माझ्या कामात इतकी व्यस्त झाले की मी देवाला माझ्याशी बोलायचंय हे विसरूनच गेले.
मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही की किती अद्भुत वाटतं जेव्हा आपण देवाबरोबर वेळ घालवतो आणि प्रार्थना करतो. बऱ्याचदा असं होतं की 30 मिनिटं उलटून गेली तरी मी देववचन वाचतच राहते, कारण मला देववचनाच्या सानिध्यात राहणं खूप आवडत असतं. मी 30-30 चॅलेंजची जेव्हा सुरुवात केली तेव्हा अशाच प्रकारची एक साक्ष मला वाचायला मिळावी अशी माझी मनापासून इच्छा होती. पुन्हा एकदा मी तुम्हाला प्रोत्साहित करते हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी. देववचनाला तुमच्या आयुष्यात प्राधान्य द्या आणि बघा तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो ते. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मॅर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.